आज आपण बघणार आहोत वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगलीचा कॉलेज रिव्ह्यू. या रिव्ह्यूमध्ये मी तुम्हाला कॉलेजचा कॅम्पस, त्याचे कॅम्पस लाईफ, कॉलेजच्या फॅकल्टीज, स्टुडंट इंटेक कॅपॅसिटी, फी स्ट्रक्चर, प्लेसमेंट्स आणि कट ऑफ्स याविषयी डिटेल्ड माहिती देणार आहे. वेलकम टू क्युरियस कोड. प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असेच कॉलेज रिव्ह्यूज बघत राहण्यासाठी. वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगलीची स्थापना 1947मध्ये झाली होती. हा कॉलेज शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूरशी संलग्न आहे. तर 2007पासून हा कॉलेज ऑटोनॉमस आहे. NIRF 2020ची कॉलेजची रँकिंग ही 168 होती. त्याचबरोबर कॉलेजला NAC आणि NBA कडून मान्यता प्राप्त आहे. कॉलेजचं कॅम्पस हे टोटल 90 एकर्समध्ये पसरलेलं आहे. तर कॉलेजची सेंट्रल बिल्डिंग ही सेंट्रल क्वाड्रँगल म्हणून ओळखली जाते. या बिल्डिंगमध्ये अनेक क्लासरूम्स असून एक सेंट्रल असेंब्ली हॉलसुद्धा आहे. कॉलेजच्या कॅम्पसमध्ये मोठ्या प्रमाणावर ग्रीनरी बघितली जाऊ शकते. कॉलेजचं कॅम्पस हे मिनी पिकॉक सँच्युरी म्हणूनसुद्धा फेमस आहे, कारण येथे सर्वीकडे मिनी पिकॉक्स बघितले जाऊ शकतात. कॉलेजच्या हॉस्टेल फॅसिलिटीज बघता कॉलेजमध्ये टोटल 8 हॉस्टेल्स अवेलेबल आहेत. त्यापैकी 5 बॉईज हॉस्टेल्स आहेत तर 3 गर्ल्स हॉस्टेल्स आहेत. कॉलेजमध्ये असलेले बॉईज हॉस्टेल्स हे कंपॅरेटिव्हली थोडे जुने आहेत. संपूर्ण कॅम्पसमध्ये वायफाय कनेक्टिव्हिटी अवेलेबल आहे. मुलांना 3 सीटर रूम्स इथे अलॉट केले जातात. तर एका हॉस्टेलचं कन्व्हर्जन हे सायबर हॉस्टेलमध्ये सुद्धा करण्यात आले आहे, जिथे स्टुडंट्स स्वतःचे कम्प्युटर नेऊ शकतात आणि त्यांना वापरू शकतात. कॉलेजच्या हॉस्टेल्समध्ये असलेल्या मेस फॅसिलिटीज बघता इथल्या मेसमध्ये मिळणारं जेवण हे बऱ्यापैकी चांगलं असतं. तर मेससाठी मुलांना 2,000 रुपये पर मंथ इथे चार्ज केलं जातं. परंतु जर कोणाला हॉस्टेलमधल्या मेस आवडत नसेल तर आजूबाजूला अनेक मेस फॅसिलिटीजसुद्धा अवेलेबल आहेत. मावशी मेस ही मुलांमध्ये अत्यंत पॉप्युलर आहे, स्पेशली नॉनव्हेज खाणाऱ्या मुलांमध्ये. कॉलेजमध्ये अवेलेबल स्पोर्ट्स फॅसिलिटीज बघता इथे बॅडमिंटन कोर्ट, क्रिकेट ग्राउंड, फुटबॉल ग्राउंड अवेलेबल आहेत. त्याचबरोबर इतर स्पोर्ट्स फॅसिलिटीजसुद्धा अवेलेबल आहेत. तर कॅम्पसमध्ये मुलांना जिम, मेडिकल फॅसिलिटीज आणि कॅफेटेरियासुद्धा अवेलेबल आहे. कॉलेजच्या लायब्ररीविषयी बघता कॉलेजची सेंट्रल लायब्ररी ही नव्याने बांधलेली आहे. तर इथचे इन्फ्रास्ट्रक्चर हे अप टू डेट आहेत. कॉलेजच्या लायब्ररीमध्ये 55,000पेक्षा जास्त बुक्स अवेलेबल आहेत, जे वास्ट नंबर ऑफ टॉपिक्स कव्हर करतात. त्याचबरोबर कॉलेजच्या लायब्ररीमध्ये एक वास्ट नंबर ऑफ रिसोर्सेस, जर्नल्स आणि पिरियॉडिक सबस्क्राईब केलेली आहे. कॉलेजची लायब्ररी ही सेंट्रल लायब्ररी नेटवर्क म्हणजेच डेल नेटची मेंबर आहे. इथल्या लायब्ररीमध्ये मुलांना डिस्कशन रूम अवेलेबल आहे, जिथे व्हेरियस सिरियस टॉपिक्सवर डिस्कशन केलं जाऊ शकतं. त्याचबरोबर मुलं आणि मुलींसाठी सेपरेट रीडिंग हॉल्स इथे आहेत. कॉलेजच्या लॅबोरेटरीजविषयी माहिती बघता इथे प्रत्येक डिपार्टमेंटसाठी वेगळी लॅब अवेलेबल आहे. त्याचबरोबर इथल्या लॅब्स ह्या मॉडर्न इक्विपमेंट्सनी वेल इक्विप्ड आहे. तर कॉलेजमध्ये असलेल्या 2 कम्प्युटर लॅब्समध्ये प्रत्येकी 200पेक्षा जास्त कम्प्युटर्स अवेलेबल आहेत, जे की LAN कनेक्टेड आहेत. कॉलेजचं रिसर्च बॅकग्राऊंड बघता 2018मध्ये कॉलेजने 2 पेटंट्स पब्लिश केले, 0 ग्रँटेड आहे. 2017मध्ये कॉलेजने 3 पेटंट्स पब्लिश केले, 0 ग्रँटेड आहे. 2016मध्ये कॉलेजने 0 पेटंट्स पब्लिश केले, 0 ग्रँटेड आहे. कॉलेजच्या कॅम्पस लाईफविषयी बघता प्रुडन्स आणि इम्पल्स हे कॉलेजचे ॲन्युअल इव्हेंट्स आहे, ज्यांमध्ये गेमिंग आणि क्विझिंगसारखे अनेक कॉम्पिटिशन्स ऑर्गनाईज केले जातात. तर विजन हा कॉलेजचा ॲन्युअल टेक्निकल इव्हेंट आहे, ज्याचं मेन थीम हे रिड्यूस, रियूज आणि रिसायकल हे आहे. त्याचबरोबर कॉलेजमध्ये ॲन्युअल सोशल गॅदरिंगसुद्धा ऑर्गनाईज केली जाते, ज्यामध्ये मुलं आपली डान्सिंग, सिंगिंग आणि ॲक्टिंगसारख्या स्किल्स डेमॉन्स्ट्रेट करतात. याचबरोबर कॉलेजमध्ये सॉफ्टा, पेस, व्लग, ड्रोटफ्रॅक्ट, सेज यासारखे अनेक क्लब्स आहेत, ज्यांचा प्रयत्न हा मुलांची टेक्निकल, सोशल आणि सॉफ्ट स्किल्स डेव्हलप करण्याकडे असतो. कॉलेजची स्टुडंट इंटेक कॅपॅसिटी बघता अंडर ग्रॅज्युएट कोर्सेससाठी कॉलेजची ॲन्युअल स्टुडंट इंटेक कॅपॅसिटी ही 488 स्टुडंट्सची आहे. तर 2018-19 या शैक्षणिक वर्षामध्ये कॉलेजमध्ये ओव्हरऑल 2,259 स्टुडंट्स होते. त्यापैकी अंडर ग्रॅज्युएट कोर्सेससाठी असलेल्या स्टुडंट्समधून 18 स्टुडंट्स हे आउट ऑफ द स्टेटचे होते, तर 22 स्टुडंट्स हे आउट ऑफ द कंट्रीचे होते. कॉलेजच्या फॅकल्टीजविषयी माहिती बघता कॉलेजमध्ये टोटल 140 फॅकल्टी मेंबर्स आहेत. तर मोस्ट ऑफ द फॅकल्टी मेंबर्स हे MTech आणि PhD होल्डर्स आहेत. इथे असलेल्या फॅकल्टीजला त्यांच्या सब्जेक्टची चांगली नॉलेज असून ते आपल्या फील्डमधले एक्सपर्ट्स आहेत. तर
फॅकल्टीजचं स्टुडंटसोबतचं बिहेवियर हे फ्रेंडली आहे. नंबर ऑफ स्टुडंट्स टू फॅकल्टी रेशो बघता इथे प्रत्येक 16 स्टुडंट्स मागे एक फॅकल्टी मेंबर आहेत. तर 2018-19 या शैक्षणिक वर्षामध्ये कॉलेजमध्ये 8 फॅकल्टी मेंबर्सला नॅशनल आणि इंटरनॅशनल अवॉर्ड्स मिळालेले आहेत. तर 21 स्टुडंट्सला इंटरनॅशनल अवॉर्ड्स मिळालेले आहेत. कॉलेजच्या प्लेसमेंट्सविषयी माहिती बघता 2018-19 या शैक्षणिक वर्षामध्ये कॉलेजमधून 462 मुलांनी ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं. त्यापैकी 330 मुलांना प्लेसमेंट्स मिळाली. तर 34 स्टुडंट्सचं सिलेक्शन हे हायर स्टडीजसाठी झालं. मुलांना मिळालेलं मीडियन सॅलरी पॅकेज हे 5.13 लाख पर ॲनमचं होतं. तर हायेस्ट सॅलरी पॅकेज हे 37 लाख पर ॲनमचं होतं. ते लिंक्डइनकडून दिलं गेलं होतं. 2018-19 या शैक्षणिक वर्षामध्ये कॉलेजमधून 87 कंपनीजनी मुलांना रिक्रूट केलं. त्यापैकी काही मेजर रिक्रुटर्स आहेत गुगल, ॲमेझॉन, सिमॅन्टेक, L&T, निविडा, ACC, जॉन डियर, थर्मॅक्स, सीगेट. तर कॉलेजचं प्लेसमेंट पर्सेंटेज हे 83% राहिलं. कॉलेजचं मोड ऑफ ॲडमिशन बघता कॉलेजमध्ये MST CETच्या कॅप राऊंड्स थ्रू ॲडमिशन्स दिल्या जातात. कॉलेजच्या व्हेरियस ब्रांचेससाठी असलेलं 2019चं कट ऑफ बघता मी इथे कॅप राऊंड 1चे जनरल ओपनचे कट ऑफ्स डिस्कस करत आहे. तर इथे जनरल ओपनसाठी कॅप राऊंड 1चे कट ऑफ्स काही अशा प्रकारे होते. कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगसाठी कट ऑफ रँक ही 1170 होती. सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी 4043 होती. तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी 1931 होती. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी 3255 होती आणि इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगसाठी 3326 होती. त्याचबरोबर मेकॅनिकलसाठी 2090 ही कट ऑफ रँक्स होती. 2019ची कॉलेजची सर्व ब्रांचेससाठी आणि सर्व कॅटेगरीजसाठी असलेली कट ऑफ रँक आणि पर्सेंटाईल यांची डिटेल्ड PDF मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि ती PDF ऑफिशियली आहे. तुम्ही तिथे जाऊन ती बघू शकता. त्यामध्ये तुम्हाला सर्व कट ऑफची डिटेल्ड माहिती मिळेल. त्याचबरोबर कॉलेजने NIRFला सबमिट केलेल्या डेटाची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तिथून तुम्हाला कॉलेजविषयी सविस्तर माहिती मिळेल. कॉलेजच्या फी स्ट्रक्चरविषयी माहिती बघता इथे ओव्हरऑल 4 वर्षाचं BTech कंप्लीट करण्यासाठी जवळपास 3,40,000चा खर्च येऊ शकतो. कॉलेजच्या नोटेबल ॲल्युमनासविषयी माहिती बघता रीना नेर हे ग्लोबल सिनियर व्हाईस प्रेसिडेंट आहेत फॉर लीडरशिप अँड ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंट ॲट युनिलिव्हर. तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि पुढचा कॉलेज रिव्ह्यू कोणत्या कॉलेजवर असावा हे सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये सांगा. प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.